ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार राडा झालाय। शिंदेंची शिवसेना पैसे वाटत असल्याचा ठाकरे सेनेने आरोप केला। दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली। ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीनचा डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला। पैसे वाटतात आणि चिन्ह दाखवतात ते प्रचार मंत्र्यांच्या हे चालतं का? हे सगळ्या प्रचार समितीने दाखवावं। कोणाचं काय झालंय? हे तुमचे माणसं पैसे मारतात चिन्ह दाखवायचे पैसे आहेत का साहेब? ते चिन्ह तुला काय करायचं ते कर। ते असे बोलले तुमच्या बायकांना विका आणि इलेक्शन जिंका असे खोटे आरोप आणि घाण बोललेले आहेत। पैसे विकताना पैसे वाटताना कोणी बघितलेला नाही, काही आरोप नाही। बायकांना विका आणि इलेक्शन जिंका असं बोललोय। हे बायकांना विचारा, यांचं काय घेणं देणं नाही इलेक्शन लढवा असं सांगितलं गेलं। आम्हाला महिलांना इज्जत नाही, आम्ही काय वाट्यावर पडलेले आहोत का? त्यांनी स्वतःच्या आया बहिणीचा विचार करून तरी बोलणाऱ्याने ना आम्हाला आमचा पूर्ण निषेध आहे। महिलांवर बोललेला आमचं देणं घेणं नाही इलेक्शनशी। माफी जाहीर माफी मागावी त्याने आमची जादूवर। आणि चौथं हनुमान जगदाळे, ह्या 4 नावाची विथ निशाणी, त्याच्यावरती निशाणी सुद्धा आहे धनुष्यबाण। आणि हे ते डेमो दाखवतात आणि त्यातल्या जे बाकीचे माणसं होते ते मी ओळखत नाही, अनोळखी 6 जण असे होते, ते पैसे वाटप करतात। आम्ही त्यांना विचारायला गेलो की तुम्ही असं का करताय? आपलं हे झालंय ना, आता आचारसंहिता लागले, मग हे वाटप करायचं कसं काय? नाही म्हणतात आम्ही इथे बाकीचे दिवस नव्हतो, आम्ही दाखवायला आलो। आणि जेव्हा आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा बाकीचे सगळे फरार झाले। 2 आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण पकडलेल्या लोकांना जेव्हा आम्ही यांना सांगतोय की यांनी असं केलंय तेव्हा हे लोक सरळ म्हणतात की नाही, मग त्यांनी पैसे जे देत होते ते कुठे? शासनाच्या JR मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी आहे। शासनाच्या पत्राप्रमाणे घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी शासनाच्या पत्राप्रमाणे आहे। आम्ही लढणारी माणसं आहोत, तक्रार करणारी माणसं नाही। सोलापुरात भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे वाटप केल्याचा काँग्रेसने आरोप केला। प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप आहे। भाजप उमेदवाराचा मुलगा प्रेम गायकवाड यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे। भाजप उमेदवाराने आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली जाते। मुंबईच्या चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप होतोय। मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली। पैसे वाटणारा शिवसेना पदाधिकारी पप्पू भाटी हा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सून तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। चेंबूर खारदेव नगरमधील चाळीत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन पैसे वाटण्यात आले असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांनी केला आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे फुटेज आहेत पोलिसांनीच मुळात त्याला पकडलंय। पोलिसांनी असंच पकडलंय का त्याला हुल्लडबाजी करताना पकडलंय का? आणि तो पकडल्यानंतर तोच इसमाचे फुटेज आम्ही तुम्हाला दिलेले आहेत की ज्याच्यात जे 3 माणसं आहेत ते बारीक अशी चुरगुळीची 1000-2000 रुपयाची गोळी करतायत, पाठून खिशातून पैसे काढतायत आणि सरळ आतमध्ये देतात। अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे।
त्या दुसरे 2 आरोपी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायद्याने त्याची चौकशी व्हावी पोलिसी खाक्यामध्ये. बोरिवलीमधल्या भाजप उमेदवार सीमा शिंदे पैसे वाटत असल्याचा मनसेनं आरोप केलाय. वॉर्ड क्रमांक 14 मधून सीमा शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थानिक आमदार संजय उपाध्ये यांनी पैसे वाटपासाठी मुलुंडवरून एक माणूस बोलवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हिंमत असेल तर प्रामाणिकपणे लढा, मनसेच्या स्थानिक नेत्यांनी हे आव्हान दिलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी भाजप उमेदवारांचे पैसे वाटत असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय. पैसे वाटताना काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं असून याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केलेली आहे. मनसेचे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन याचे पुरावे सादर केले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. एका कागदावर मतदारांची नावं आणि लिफाफ्यात पैसे असल्याचा दावा मनसेकडून केला जातो. संबंध येत नाही, ते पण पकडतात दुसरे. हे तुम्ही यांची जबाबदारी आहे. ही अशा पद्धतीची यादी असते आणि कोणाला कोणाला पैसे दिले ते टिक केलेलं आहे याच्यावर ए आणि बी. हा हे बघा नाव आहे, हे सगळं टिक केलेलं आहे. त्यांचे नंबर आहेत, मतदान क्रमांक आहे, मतदाराचं नाव आहे, पैसे दिल्याचे टिक केलेले आहेत. आणि TIPLचे कर्मचारी पैसे वाटायला भाजपतर्फे फिरतायत. महानगरपालिकेचा कर्मचारी फिरतोय भाजपतर्फे. तुम्हाला नावं पाहिजे तर नावं देतो तुम्हाला मी कंप्लेंटमध्ये ना, माझ्याकडे नावं पण आहेत त्यांची. आणि हे काम करा सर, तुम्ही हे करा, हे पंचनाम्याला सुरुवात करा. पंचनामा हे पकडायचं, ही पॉकेट आहे, या कागद घ्या, पंचनामा करून तुमच्या हाताने फोडाय. त्यांना फोडून दाखवा ना. हे बघा समोर फोडा. जर तुमच्याकडे कंप्लेंट पोहोचायला अर्धा तास लागतो ना.